एक महत्त्वाची राजकीय बातमी आपण बघणार आहोत। काँग्रेस राष्ट्रवादीकडून प्रकाश आंबेडकर यांना 4 जागांचा प्रस्ताव देण्यात आला अशी प्राथमिक माहिती कळते। काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादीकडून 2 जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आलेली आहे। प्रकाश आंबेडकरांनी 12 जागा मागितल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। अकोल्यासह इतर जागा देण्याची पक्षांची तयारी आहे। सोलापूर लोकसभा जागा काँग्रेसकडेच राहणार आहे आणि आंबेडकरांना मात्र हा प्रस्ताव मान्य नाही अशी देखील सध्या सूत्रांकडून माहिती मिळते। आंबेडकर लवकरच महाआघाडीबाबत भूमिका स्पष्ट करणार आहेत। आपल्याला माहिती आहे त्यांनी महिना अखेरची डेडलाईन दिलेली होती आणि आता जी माहिती कळते त्यानुसार काँग्रेस राष्ट्रवादीकडून प्रकाश आंबेडकरांना 4 जागांचा प्रस्ताव दिला जातोय। सागर कुलकर्णींकडून अधिक माहिती घेणार आहोत। सागर, डेडलाईन दिलेली होती प्रकाश आंबेडकरांना, अजूनही त्याच्यावर उत्तर मिळत नाही असं म्हणूयात आता? रेणुका, पहिल्यांदा तर प्रस्तावांची देवाणघेवाण या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सुरू आहे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वेगवेगळे नेते प्रकाश आंबेडकरांबरोबर 6 वेळा मीटिंग केल्याची समोर माहिती येते। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी 12 जागा मागितल्या होत्या, पण त्यास आघाडीचे नेते मात्र अनुकूल नाही आहेत। आघाडीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की आम्ही 4 जागा दोन्ही पक्षांच्या वतीने द्यायला तयार आहोत। त्याच्यामध्ये काँग्रेस 2 जागा देईल तर राष्ट्रवादी स्वतःच्या कोट्यातल्या 2 जागा देईल। जर अशा स्वरूपाची भूमिका घेतली असेल तर प्रकाश आंबेडकर फारसे त्याला अनुकूल नाही ही माहिती समोर येते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबेडकर यांनी यापूर्वी वारंवार बोलून दाखवलेलं आहे की MIMची साथ सोडणार नाही आणि काँग्रेसचं म्हणणं आहे की MIM जर सोबत असेल तर वंचित विकास आघाडी किंवा प्रकाश आंबेडकरांना आम्ही बरोबर घेऊ शकत नाही। या सगळ्या राजकीय घडामोडीचा जर सर्वसाधारणपणे अंदाज घेतला तर आज संध्याकाळपर्यंत किंवा पुढच्या एखाद्या 2 दिवसांमध्ये प्रकाश आंबेडकर स्वतःची भूमिका स्पष्ट करतील असं सांगितलं जातं। त्याच्यामध्ये काँग्रेस NCPने दिलेल्या प्रस्तावावर आंबेडकर खुश नाही आहेत। त्यामुळे आंबेडकर नेमकं आता काय करणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस NCP स्वतःच्या जागा आता वाढवण्याची क्षमता नाहीये, कारण की मुळातच 48 जागा, त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांना जागांची देवाणघेवाणमध्ये अटीतटीची लढाई सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये आंबेडकरांनी मागितलेल्या जास्त जागा या सगळ्यात मोठी अडचणीची समस्या आहेत आणि सोलापूरची जागा जी आंबेडकरांना लढवण्याची फार इच्छा आहे त्या भागामध्ये वंचित विकास आघाडीच्या माध्यमातून, ती जागा मात्र काँग्रेस कोणत्याही परिस्थितीमध्ये द्यायला तयार नाही आहे। कालच काँग्रेसच्या वतीने सुशीलकुमार शिंदे यांचं नाव तिथे अंतिम करण्यात आलेलं आहे असं सांगण्यात येतं। यामुळे वंचित विकास आघाडीमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये सरळ दिसेल की प्रकाश आंबेडकर स्वतःची वेगळी चूल मांडतील की काय आणि आघाडी वेगळी स्वतः उत्तर निश्चितच मिळण्याची आपण सगळेच प्रतीक्षा करतो। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एक महत्त्वाची बातमी आहे ती पुण्यातून आणि ती बातमी आहे वारजे मावडी इथल्या रोजरी शाळेसमोर कात्रजकडे जाणाऱ्या PMP बसला आग लागल्याची माहिती कळते। बसमधून धूर येऊ लागला आणि त्याच्यामुळे ही बस थांबवण्यात आली। प्रवासी वेळीच खाली उतरले, त्यामुळे सुदैवानं मोठी दुर्घटना टळल्याचं कळतंय। सिंहगड आणि कोथरूड इथले अग्निशमन दलात सध्या घटनास्थळी दाखल झालंय। अत्यंत भीषण अशीच ही बातमी म्हणायला हवी। या अख्ख्या बसनं कसं रौद्र रूप धारण केलंय, भीषण आग लागलेली आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय, अक्षरशः पेट घेतलाय या आगीनं या बसचा आणि विचार करू शकतो आपण, समज जर यात प्रवासी असते तर किती मोठी दुर्घटना घडू शकली असती। अख्खी बस जळून यात खाक झाली आहे। पुण्यातली ही सध्या बातमी बघतोय। वारजे माळोड इथल्या रोजरी शाळेसमोर कात्रजकडे जाणारी PMP ही बस होती। वैभव सोनवणे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। रीमा आता आमच्या सोबत आहे, आमचे प्रतिनिधी। रीमा, अत्यंत भीषण अशीच ही बातमी म्हणायला हवी। नक्कीच रेणुका, आपल्याला माहिती आहे यापूर्वी PMPMLच्या चालत्या बसेसला आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या। त्यातलाच हा पुढचा भाग म्हणायला हवा। रोझरी शाळेजवळ ही बस जात असताना बसमधून धूर यायला लागला, तेव्हा प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं आणि थोड्या वेळातच पाहता बस पूर्ण पेटली आणि आपण जसं व्हिडिओमध्ये पाहू शकतो बस धुधू आग लागली। मात्र सगळे प्रवासी ड्रायव्हर सकट सगळे खाली उतरल्याने कुठली जीवितहानी झाली नाही। येणाऱ्या जाणाऱ्यांनी मात्र त्याचे व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केले आणि ही बातमी आगीसारखी पसरली। निश्चितच धन्यवाद रीमा या माहितीबद्दल। आपण बघतोय पुण्यातली ही बातमी आहे, कात्रजकडे जाणाऱ्या बसला भीषण आग लागली आहे।